महाराष्ट्र, महाराष्ट्रातील आळंदी गाव आणि आळंदीमध्ये असलेली संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची समाधी गेली 750 वर्षापासून चालू असलेला हा महाराष्ट्रातील आळंदी गावातील समाधी सोहळा असा सहज नाही जन्माला आला हा समाधी सोहळा. या पाठीमागे संघर्ष आहे, या पाठीमागे खूप मोठं दुःखांचं वादळ आहे, दुःखांचा हिमालय आहे. त्या उंच दुःखांच्या पर्वताला पार केलाय पिढ्यान पिढ्याने आमच्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आणि त्यांचे पिता श्री विठ्ठलवंत आणि रुक्मिणी मातेनं. या पुणे शहरापासून तब्बल 200 किलोमीटर अंतरावर असलेलं पैठण 750 वर्षापूर्वीचं प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानपासून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेलं गोदावरीच्या तटावर उभा राहिलेलं छोटंसं चिमुकलं गाव आपेगाव. प्रत्येक घरातील, प्रत्येक गावातील दिवसानुदिवस संसार प्रपंचातली लोटत होती, पलटत होती, चालत होती. इसवी सन 1007 चा काळ, 1007 या आपेगावामध्ये जावळे परिवार होता. जावळे परिवारामध्ये हरिहर पंत जावळे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं. त्यांना कुलकर्णी पदवी एक वृत्ती होती. पहिल्या काही पदव्या होत्या, पाटील, कुलकर्णी, देशमुख, पेशवे, मुजुमदार ह्या पदव्या असायच्या. हा कुलकर्णीपणा हरिहर पंत जावळे यांना मिळाला होता, मनगटाच्या जोरावर मिळाला होता. इसवी सन 1007च्या काळामध्ये आपेगावातील हे जावळे कुटुंब, हरिहर पंतांना 2 मुलं होती. एकाचं नाव होतं रामचंद्र पंत, दुसऱ्या मुलाचं नाव होतं केशव पंत आणि त्यांना एक मुलगी सुद्धा होती. म्हणजे रामचंद्र पंत आणि केशव पंत यांना बहीण होती. तिचं नाव होतं मोहनाबाई. मोहनाबाई ही नरहरी पंत माचवे यांना पत्नी म्हणून दिल्या गेली.